म्हणजे ती कागदपत्र वाचण्यासाठी, संदर्भ पाहण्यासाठी खूप मोठी मदत होऊ शकते आणि तुम्ही अतिशय सबस्टॅन्शियल काम मग त्यामध्ये करू शकता। एकतर पोलीस अधिकाऱ्यांनी वाचलेला पेपर, त्यांनी काही नवे विधानं केली, पण त्या विधानांना सबस्टॅन्शियल पुरावा पाहिजे, विश्वसनीय पुरावा पाहिजे। तो त्यांना देण्याबद्दल आपण विनंती केली की त्याचे प्रश्न क्रमांक वगैरे टाकावे। नलिनी वाघमारेचा पेपर आपल्या नव्या अभ्यासकांसाठी आदर्श पेपर आहे। कसा पेपर असावा की त्यांनी बसवेश्वरांच्या काळातल्या काही निवडक निग्लेक्टेड वचनकारांचं आणि त्याही महिला वचनकारांचं त्यांच्या वचनासह, त्यांच्या वचनात असलेला जो गरिबीतार्थ आहे त्याच्यासह आपल्या समोर मांडणी करण्याचा प्रयत्न केला। मला असं वाटतं की त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे। पेपर आपला एक पेजचा असला तरी चालेल, पण तो सबस्टॅन्शियल असला पाहिजे, तो विश्वसनीय पुराव्यासह असला पाहिजे। तसा प्रयत्न करा। बखरींच्या साह्यानं, त्यानंतर शिवकालीन अनेक साधनं आहेत, त्या साधनांच्या साह्यात 91 कलमी बखर आहे, सभासदांची बखर आहे, अशा अनेक जी समकालीन साधनं आहेत, ती समकालीन साधनं ही बेसिक साधनं असतात, त्यांच्या साह्यानं प्रयत्न करायला पाहिजे। आमच्या मनाला भावणारे 1-2 पेपर फक्त इथं प्रकर्षानं जाणवले, बाकी पेपर केवळ वर्णनात्मक होते। काही पेपर तर कोणत्या शीर्षकाचे ते शीर्षक न सांगताच ती माहिती सुरू करायची। तर आम्हाला ते पेपर ऐकत असताना म्हणायचं की हे काहीतरी अर्थव्यवस्थेवरचा असावा, बाजारपेठेवरचा असावा। स्पष्ट आल्यानंतर आपलं शीर्षक काय आहे ते शीर्षक सांगून पुढे जायला पाहिजे। तुमचा सगळ्यांचा प्रयत्न, बऱ्याच जणांचा पहिला प्रयत्न आहे, तो आम्ही डिस्करेज करत नाही, पण तुम्ही प्रयत्न केला पाहिजे। चांगल्या पद्धतीने पेपर सादर करण्याची तयारी केली पाहिजे। जे तुमच्याकडे 10, 5, 15, 20 वर्षाचे अनुभवी प्राध्यापक आहेत, रिसर्च गाईड आहेत, त्यांच्या संपर्कात राहून तुम्ही तयार केलेला पेपर त्यांना दाखवावा, यात काय त्रुटी विचारावी, म्हणजे आपला पेपर निर्दोष होण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते। धाडस करतात त्याचं मी कौतुक करतो, परंतु आपल्या धाडसाला विश्वसनीय पुराव्यांची जोड मिळत गेली तर तुम्ही देखील 2-4 वर्षात चांगले पेपर, दर्जेदार पेपर सादर करू शकता। आता आज जे पेपर सादर झाले त्यातले 2-3 पेपर सोडले तर बाकी पेपर केवळ वर्णनात्मक होते। वर्णनात्मक पेपर म्हणजे रिसर्च पेपर होत नाही, एक माहिती वजा एखादा निबंध होऊ शकतो, आणि निबंध म्हणजे रिसर्च पेपर नाही। रिसर्च पेपर असू द्या, पण त्यात काहीतरी नवी माहिती, जसं एका तरुण प्राध्यापकांनी पेपर संभाजीच्या 3ऱ्या पत्नीबद्दल वाचला, चांगला पेपर आहे तो। उलट त्यांनी नामवंत इतिहासकाराच्या काही विधानाला सुद्धा काउंटर आर्ग्युमेंट करून ते कशी खोटे ते सांगण्याचा प्रयत्न केला। असाच प्रयत्न, अशी थोडीशी धडपड तुम्ही करा। चंपाबाई आणि दुर्गाबाई याच्यामधलाही त्यांनी भेद स्पष्ट करून, दुर्गाबाई म्हणजे चंपाबाई नाही, चंपाबाई खरोखर 3री पत्नी आहे असं अग्रणी त्यांनी सांगितलं, त्याचं कौतुक केलं पाहिजे। मला असं वाटतं की असा थोडा प्रयत्न करा। काहीतरी वाचायचं आहे आणि आपण उद्या जायचंय ना, आज काहीतरी तयार करायचं। मला आठवतं की आमची जुन्नरला परिषद होती, तुमच्यासारखा अभ्यासक आला, पुस्तकाचे दुकानवाले पुस्तक लावत होते, तो पुस्तकवाल्या दुकानाला म्हणाला की मला कॉलेजसाठी बरीच ऑर्डर द्यायची आहे। त्यांनी पुस्तकं काढली, मी 4-5 पुस्तकं घेतली, त्याच्यातूनच लिहित बसला, पेपर तयार झाला आणि पुस्तकवाल्याला पुस्तक परत केली। आता कॉलेजला प्राचार्याला जाऊन सांगतो की ही पुस्तक आहे आणि वस्तुस्थिती आहे, अगदी पेपर केला, वाचलं तरी। मला असं वाटतं की असं घाई गर्दीमध्ये काम होत नाही। मी तर म्हणेन पहिले 1-2 वर्ष तुम्ही कसे पेपर सादर केले जातात, चांगले पेपर कसे सादर केले जातात त्याचं निरीक्षण करा, घाई करू नका, निरीक्षण करा, पहा, ते पेपर एकदा गोळा काढून घाला आणि मग तुम्ही पेपर तयार करण्याची प्रक्रिया जर झाली तर अधिक सघन होईल असं मला वाटतं। काळ हा भारताच्या इतिहासामध्ये जवळपास 7व्या शतकापासून ते 1857 पर्यंतचा काळ आपल्या भारतामध्ये जवळपास मध्ययुगीन कालखंडच मानला।
आणि त्या दृष्टीनं या कालखंडाला खरोखर न्याय देण्याची गरज आहे. कितीतरी कागदपत्र पेशवे दप्तरमध्ये पडलेले, कोल्हापूरच्या अर्कवाईजमध्ये पडलेले, औरंगाबादच्या अर्कवाईजमध्ये पडलेले, हैदराबादच्या अर्कवाईजमध्ये पडलेले कितीतरी कागदपत्र. मला स्वतःला असं वाटतं की या कागदपत्रांचं आव्हान आपल्यासाठी आहे आणि ते आव्हान स्वीकारण्याच्या दृष्टीने नव्या संशोधकांनी पुढे यावं. त्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांची मुक्त कंठाने मी प्रशंसा करतो.